संध्याकाळ होत आले की पहिली सुरुवात ही चहानेच होते. थंडीमुळे तर लवकरच होते. तरी बऱ्यापैकी 2 दिवस झालं थंडी इकडच्या साईडला कमी आहे. काही काही ठिकाणी पाऊस पडतो आहे. आत्ता पाऊस पडला नाही पाहिजे, पण आता पडतो आहे, काय करणार. संडे म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल मला बनवायचं होतं. स्पेशल म्हणजे दुसरं काय नाही हो. म्हटलं चला आज पुरी भाजीच बनवावी. आधी म्हटलं चहा घेऊया, मग स्वयंपाकाच्या तयारीला लागावं. मस्त असा गरमागरमध्ये म्हटलं होती चहा घ्यावा. मग काय चहा वगैरे घेतला आणि नंतर बटाटे शिजत घातले. बटाटे शिजत आहेत तोपर्यंत म्हटलं चला बाकीची कामं आवरावी आणि आपलं पण आवरून घ्यावं. मग काय बटाटे वगैरे शिजलेले साईडला ठेवले आणि म्हटलं आता पीठ मळायला घ्यावं. तर पिठामध्ये मीठ टाकलं आणि थोडंसं तेल गरम करून घेतलेलं ते थोडंसं टाकलं, कारण तेल टाकल्यानं पुऱ्या छान होतात मऊ अशा. पीठ मळायला घेतलं, म्हटलं पीठ मळून ठेवलं म्हणजे थोड्या वेळ भिजत छान होतील पुऱ्या. आणि मला तर सवयच आहे पीठ मळलं की भिजत ठेवायचं. मी चपात्या करायच्या असल्या तरीसुद्धा पीठ भिजत ठेवते थोडा वेळ. बटाटे वगैरे सोलून घेतले आणि म्हटलं चला आता फोडणी द्यावी. जिरं, मोहरी आणि कढीपत्ता आणि कांदा टमॅटो त्याचीच फोडणी देणार होती मी. मस्त असा कांदा म्हटलं लालसर भाजून घ्यावा आधी. संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल होतंच. कांदा भाजल्यानंतर टमॅटो टाकून घेतला, म्हटलं आता ते तेलात भाजून घ्यावा. मस्त असं दोन्ही एकत्र करून भाजून घेतले. मीठ आणि आपला घरचा मसाला, कांदा लसूण मसाला. थोडंसं म्हटलं आता हे 5 मिनटं तर शिजून घ्यावं. आणि हे बघा मस्त असं शिजलेलं आहे. वरून बटाटा टाकून घेतला आणि जास्त काही नाही, आम्हाला भाजी बनवायची 2-3पुरतेच. मस्त अशी कोथिंबीर तर ठरलेलीच असते आपली. कोथिंबीर नाही आणि भाजी मग कसली. सवयच लागलेली आहे मला आता कोथिंबीरीची. मग काय भाजी वगैरे शिजलेली. चला आता म्हटलं पुऱ्या करायला सुरुवात करूया. मस्त असं जेवण झालेलं आहे तयार. तर तुम्ही पण या जेवायला. चला तर बाय.